नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत भारतातील वृत्तपत्रे। यात आपण बघणार आहोत वृत्तपत्राचे नाव, वर्ष, स्थळ आणि संपादक व इतर माहिती। तुम्हाला व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया भारतातील वृत्तपत्रे। पहिलं आहे बेंगॉल गॅझेट। स्थापना वर्ष आहे 1900, प्रसिद्धी वर्ष 29 जानेवारी 1780, स्थळ कलकत्ता। संपादक व इतर माहितीमध्ये आहे जेम्स ऑगस्टन। भारतातील पहिले वर्तमानपत्र म्हणून बेंगॉल गॅझेटला समजले जाते। दुसरं आहे इंडिया गॅझेट तथा कलकत्ता पब्लिक ॲडव्हर्टायझर, नोव्हेंबर 1780, स्थळ आहे कलकत्ता। संपादक आणि इतर माहिती त्यांची पीटर रीड आणि मेक्सिक। या वृत्तपत्राचा गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जला पाठिंबा होता। तिसरा कलकत्ता गॅझेट तथा ओरिएंटल ॲडव्हायझर, 4 मार्च 1784, कलकत्ता, फ्रान्सिस गॅडविल बर्नार्ड। मद्रास कुरिअर 1784, मद्रासमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्राचं नाव आहे। मद्रासचे पहिले वृत्तपत्र म्हणून याची ओळख आहे। बेंगॉल जर्नल 1785, कलकत्तामध्ये प्रसिद्ध झालं। याचं विल्यम डून आणि थॉमस जोन्स फ्रेंच क्रांतिकारी बाबत लिखाण प्रसारित केलं होतं। त्यानंतर आहे ओरिएंटल मॅगझिन 1785, कलकत्ता। यांचे संपादक आहे गॉर्डनवर जॉन। तर या मॅगझिनचे दुसरे नाव कलकत्ता अम्युजमेंट असे देखील ठेवण्यात आले होते। त्यानंतर 7वा आहे कलकत्ता क्रॉनिकल अँड जनरल ॲडव्हायझर, 26 जानेवारी 1786 रोजी प्रसिद्ध झाले। कलकत्ता मध्ये डॅनियल स्टुअर्ट व जेफेस कूपर हे त्याचे संपादक होते। त्यानंतर आहे इंडियन हेल्डर। या वृत्तपत्राची स्थापना 1795 मद्रास येथे झाली आणि याचे संपादक होते आर विलियम्स। त्यानंतर आहे बेंगॉल गॅझेट। याचं संपादन झालं आहे 1816, कलकत्ता येथे आणि याचे संपादक होते गंगाधर भट्टाचार्य। हरिश्चंद्र राय हे पहिले बंगाली वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते। त्यानंतर आहे दिग्दर्शन, 1818 प्रसिद्ध झालेले कलकत्ता येथे पहिले बंगाली मासिक आहे। त्यानंतर कलकत्ता जनरल 1818 प्रसिद्ध झाले। कलकत्ता येथून याचे जेम्स सिल्क बकिंघम हे संपादक होते। त्यानंतर समाचार दर्पण 23 मे 1818 रोजी सेरामपूर बंगाल येथे प्रसिद्ध झाले आणि याचे संपादक आहे सेरामपूरच्या बॅप्टिस्ट मिशनरीमध्ये सुरू केले होते। संवाद कौमुदी 4 डिसेंबर 1821, कलकत्तामध्ये प्रसारित करण्यात आले। तर याचे संपादक होते राजाराम मोहन राय व भवानीचरण बॅनर्जी। त्यानंतर आहे 14वा समाचार चंद्रिका, 18 मार्च 1822 रोजी कलकत्ता येथे प्रसिद्ध झाले आणि भवानीचरण बंडोपाध्याय हे संपादक होते। तर याच्यामध्ये हे वृत्तपत्रामध्ये सतीप्रथा बंदी कायद्याला विरोध करण्यात आला होता। तर हे झाले भारतातील वृत्तपत्र। या पुढील भागात आपण या पुढचे वृत्तपत्र बघणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।